बस बाबांचं सन्निधान हेच खरं माझ्या जीवनातलं फार मोठं आणि ती चांगली गोष्ट आहे की इतक्या मोठ्या सत्पात्राच्या सन्निधानी राहण्याचा योग किंबहुना ईश्वराद्य कडानं तो माझ्याकडे आलेला आहे. तसा लहानपणी मी संकल्पित नाही. माझ्या ज्या गुरुवर्य आहेत तपस्विनी शांताबाई अमृते ह्या माझ्या देहाच्या आत्या आणि त्या घरी आल्या आणि घरी आल्याबरोबर मी त्यांच्या पाठीमागे लागलो, हट्ट धरला आणि म्हणून वयाच्या 4थ्या दिवशी त्या मला आश्रमात घेऊन आल्या. बाबांचं दर्शन झालं. हाच माझ्या जीवनातला त्या दिवसचा तो सर्वश्रेष्ठ क्षण होता की ज्या दर्शनाने माझं जीवन बदललं, ज्या दर्शनामुळेच खऱ्या अर्थानं मला आतापर्यंतचा हा योग प्राप्त झाला. आणि तो क्षण, तो दिवस खऱ्या अर्थानं माझ्या हृदयामध्ये सातत्यानं तेवत राहिला. आणि मग त्याच निमित्तानं खऱ्या अर्थानं मी या ठिकाणी ही पंथसेवा आज करतो आहे. विशेषतः ज्या वेळेस माझे वडील मला घरी घेऊन जायला लागले आणि घरी नेलं, घरी गेल्याबरोबर मला ताप आली. ती ताप कमी होत नव्हती. अशा वेळेस पुन्हा वडिलांनी मला आश्रमात आणलं आणि आश्रमाच्या त्या प्रवेशद्वाराच्या आत गेल्याबरोबर माझी ताप निघून गेली. आणि म्हणून जणू काही हा ईश्वराद्य कड्याचा काहीतरी संकेत असावा. आणि म्हणून माझ्या वडिलांनी त्या ठिकाणी त्यांचीच भगिनी असलेल्या तपस्विनी शांताबाई अमृते यांच्या हातावर माझा संकल्प सोडला. आणि मग आचार्यगणांच्या सहवासात, पूजनीय आचार्य श्री बाबांच्या सहवासात मला ते राहण्याचं सौभाग्य मिळालं. हाच माझ्या जीवनातली अत्यंत महत्त्वपूर्ण घटना आहे. ती कधी मी विसरू शकत नाही. दुसरी महत्त्वपूर्ण घटना माझ्या जीवनातली आहे की आता जे कैवल्यवासी परमपूज्य आदरणीय कवीश्वर कुलाचार्य श्री मोठे बाबा म्हणजेच गोविंदराज बाबा, मी संवत्सरला अध्ययन केल्यानंतर, आश्रमामध्ये अध्ययन केल्यानंतर आता कुठेतरी पंथप्रसाराच्या माध्यमातून आपण जावं असा विचार मी केला. आणि त्यावेळेस बाबांनी माझ्या हातात हात घेतला. बाबांच्याही डोळ्यात पाणी आलं. आणि मग त्याच वेळेस मी असा निर्धार केला की नाही बाबा, अखेरच्या श्वासापर्यंत तो तुमचा निघो की माझा निघो, मी तुमच्या सोबत राहील. आणि शेवटपर्यंत मी बाबांच्या सोबत होतो. आणि त्याच गुरुप्रसन्नतेनं, परमार्गाच्या शुभचिंतनानं जे काही जबाबदारी खऱ्या अर्थानं माझ्यावर पडलेली आहे ती श्री दत्तात्रय प्रभूंच्या कृपेनं, सर्वज्ञांच्या कृपेनं, पंचअवतारांच्या कृपेनं आणि सगळ्याच पंथातील असलेल्या संत, महंत, तपस्विनी, अधिकरणांच्या माझ्याप्रती असलेल्या शुभचिंतनामुळे मी पार करत आहे. ही एक घटना खऱ्या अर्थानं माझ्या जीवनात अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. पण ज्यांनी खऱ्या अर्थानं घडवलं, मडवलं ते निघून गेले. याचंही दुःख खऱ्या अर्थानं प्रामुख्यानं, सातत्यानं माझ्या हृदयात आहे. बाबा, आता अमरावतीचे जे बाबा होते, 3 बाबा बघितले आपण, 3 ना? हो, 3 बाबा बघितले. त्या 3ही अधिकरणाने व्यतिरिक्त आठवणीतले एखादे 30 म्हणजे बाहेरचे म्हणजे अमरावती आश्रमात वेगळे एखादे बाबा त्यांची आठवण आहे का? आठवणीतले किंवा आवडते? परमपूज्य आदरणीय श्रद्धेय उपाध्य कुलभूषण कल्लूरकर बाबा, त्यांच्यामुळेच खऱ्या अर्थानं माझ्या घरामध्ये हा धर्मसंप्रदाय आला. बाबा मार्गस्थ क्रमाने, अटळ विजनाच्या क्रमाने
ज्यावेळेस रंगार वासनी, आज त्याला सतपूर म्हणतात, माझ्या गावाच्या शेजारी असलेलं हे तीर्थक्षेत्राचं गाव, आणि बाबा त्यावेळेस जात असताना आवर्जून आमच्या या येसूरना, त्या काळात लाडनापूर असलेल्या गावात ज्यावेळेस बाबा आलेत आणि तिथे बगलाजी पाटील काळे यांच्या घरी वास्तव्याला होते. माझे आजोबा कैवल्यवासी मोतीराम पाटील पडोळे यांना उपदेश नव्हता, हे अन्य सांप्रदायिक होते, आणि त्याच काळामध्ये त्यांनी परिवारावर काही संकष्ट येतात म्हणून एक मरीमायचं असं देऊळही बांधलेलं होतं, उद्यापन व्हायचं होतं. आणि बाबा त्या ठिकाणी येऊन गेले. बगलाजी पाटील काळे आणि मोतीराम पाटील पडोळे म्हणजे माझे आजोबा, हे दोघं जण मित्र, आणि बाबा आले म्हणून माझ्या आजोबांना बगलाजी पाटलांनी घरी बोलावलं, आणि बगलाजी पाटलांनी सांगितलं की यांना काहीतरी सांगा बाबा, यांनी आता असं असं देवतेचं मंदिर बांधलं. आणि मग बाबांचं तिथे निरोपण सुरू झालं. गावकरी सांगतात, त्या समकक्ष असलेले लोक सांगतात की जवळजवळ 2 तास, कारण आजोबांनाही वारकरी संप्रदायाचे अनेक अध्ययन झालेलं आणि बाबांचा प्रश्नच नाही. आणि मग अशा वेळेस बाबांची त्यांची ती चर्चा सुरू झाली, आणि त्या चर्चेमध्ये मोतीराम पाटील खऱ्या अर्थानं हरले. आणि मग त्याच ठिकाणी त्यांनी सांगितलं की बाबा आता गुरुमंत्र घ्यायचा आहे, पण इथे नाही, घरी मला गुरुमंत्र द्या, घरी एवढ्याच साठी की तो सगळ्या परिवाराला घेता येईल. आणि मग त्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी कल्लूरकर असलेले परमपूज्य आदरणीय सद्येय प्रातस्मरणीय महाराष्ट्र अधिकरण बाबांनी माझ्या आजोबांना गुरुमंत्र दिला. आणि त्याच वेळेस खऱ्या अर्थानं या महानुभाव संप्रदायामध्ये माझ्या त्या घराण्याचा प्रवेश झाला. आणि त्यामुळेच खऱ्या अर्थानं माझ्या आत्या असतील, मी असेल, आम्हाला खऱ्या अर्थानं या परमार्गाची वाट चालायला सुकर झाली. आणि साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी सांगितलेल्या तत्वज्ञानाचा अभ्यास त्याचमुळे खऱ्या अर्थानं आम्हाला करता आला. हेही एक महत्त्वपूर्ण घटना खऱ्या अर्थानं बाबांच्या संदर्भात आहेत. त्याचप्रमाणे कैवल्यवासी माझ्या गुराईचे गुरु मोती बाबा अमृते बोराळा, ह्या स्त्री होत्या पण पुरुषांचा पोशाख घालत होत्या, फेटा, पदर आणि शर्ट. अत्यंत धर्म सांभाळून ठेवलेला होता. तंतोतंत धर्मातल्या प्रत्येक बारीक सारीक गोष्टींचं पालन त्यांच्याकडे बघितल्यानंतर होत होतं. आणि त्यांचा परिसर, त्यांचा या विदर्भाच्या परिसरात फार मोठा फिरस्तीक्रम असायचा, निरोपण असायचं. आणि त्यांच्या पुरुष तर वेदतच होते, स्त्रियाही त्या ठिकाणी त्यांच्या त्या निरोपणानं वेदत होत्या. अनेकांना त्यांनी ईश्वर धर्माला लावलेलं आहे. अशा माझ्या गुराईचे गुरु कैवल्यवासी मोती बाबा अमृते हाही एक आदर्श, त्यांचाही आदर्श खऱ्या अर्थानं माझ्या जीवनात सातत्यानं तेवत राहतो. आताचे असलेले वर्धनस्थ बाबा असतील, रणाईचे येथील उपाध्य कुलाचार्य वर्धनस्थ बाबा असतील, तेही याच परिसरातले. आणि पंचकृष्ण प्रबोधन परिषदेच्या माध्यमातून ज्यांनी अत्यंत भव्य असं काम केलेलं आहे ते जाळीचा देव बुलढाणा येथील बाबा, हे खऱ्या अर्थानं आमच्या तरुण पिढीसाठी आदर्श आहेत. त्यांचा प्रत्येकाचा आदर्श घेऊनच खऱ्या अर्थानं आम्ही ही पंथ सेवा, पंथाची जी काही सेवा होत असेल ती त्यांचा आदर्श घेऊन आम्ही करत आहोत. बाबा, आपण संवत्सरला अध्ययनाला होतात, तर संवत्सरच्या बाबांची किंवा आदरणीय श्री मामांची एखादी अशी आठवण आहे का तुमच्या हृदयावरती कोरलेली, जी तुमच्या संदर्भात घडलेली आहे? आदरणीय सद्येय कवीश्वर कुलभूषण संवत्सरचे आमचे बाबा,
जे आमचे विद्यागुरू आहेत आणि मामा आहेत. संवत्सरला असताना शालेय शिक्षण मी त्या ठिकाणी घेतलेलं आहे आणि त्या ठिकाणी जर बाबांना काही कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्हाला जायचं असेल ही आज्ञा विचारायला ज्या वेळेस आम्हाला जावं लागत होतं त्यावेळेस मनाचीच तयारी 3 दिवस आम्हाला करावी लागत होती. कारण आदरयुक्त भीती, काय म्हणतील बाबा. आणि मग ज्या वेळेस आम्ही त्यांच्याकडे गेलोत आणि त्यांना विचारलं की बाबा असा असा कार्यक्रम आहे, पंथातला जायचं आहे, तर त्यावेळेस बाबा म्हणायचे की कार्यक्रम होत राहतील, हे होणार नाही. तुम्ही कार्यक्रम करायसाठी इथे तुमच्या गुरूंनी पाठवलेलं नाही. आणि म्हणून निक्षून त्या ठिकाणी यांचं अध्ययन झालं पाहिजे, यांचं शास्त्र परिपूर्ण झालं पाहिजे, याची काळजी प्रेमाने रागवून बाबा असोत की मामा असोत हे प्रामुख्यानं खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी असलेल्या विद्यार्थ्याकडून करून घेत असत. आणि म्हणून हाही आदर्श परमपूज्य आदरणीय कवीश्वर कुलभूषण संवत्सर येथील आदरणीय श्री बाबा आणि परमपूज्य आदरणीय साहित्याचार्य गुरुवर्य आदरणीय श्री मामाजी यांचाही खऱ्या अर्थानं आदर्श आमच्या जीवनामध्ये आहे. त्यांनीच खऱ्या अर्थानं घडवलं. ओबड दोबड असलेल्या त्या दगडाला आकार देण्याचा काम खऱ्या अर्थानं त्यांनी केलं. आणि मग पुढे याला रेखीव कसं करता येईल यासाठी खऱ्या अर्थानं कैवल्यवासी कवीश्वर कुलाचार्य अमरावतीचे श्री मोठे बाबा म्हणजेच गोविंदराज बाबा यांनी खऱ्या अर्थानं माझ्या जीवनाला आकार देण्याचं काम केलं आणि घडविण्याचं काम या संवत्सर येथील बाबा असतील मामा असतील यांनी खऱ्या अर्थानं केलेलं आहे. आणि म्हणून आजही ते आमच्या हृदयात अत्यंत परम पवित्र आहे. या काळामध्ये जवळ आपला आता 71 म्हटल्यानंतर जवळजवळ 53 सुरू आहे. मग हा जो काळ आहे पंथाचा 19व्या शतकातला असेल आणि आता 21व्या शतक ज्याला आपण म्हणतो, या दोन्हीमध्ये तुम्हाला फरक काय जाणवतो? मार्ग परिपाठीमध्ये, प्रचार यंत्रणांमध्ये, आणि तो बदल चांगला आहे की वाईट आहे? नाही, त्या काळामध्ये बऱ्याचशा गोष्टी ज्या होत्या त्या शारीरिक सेवेच्या माध्यमातूनच कराव्या लागत होत्या. आणि तो जो काळ जो आहे त्यावेळेस आश्रमामध्ये कधीतरी महिन्यातून एखादी पंगत येत होती. त्याच्यामुळे तिथलं त्या आश्रमातलं जे घुट्ट आणि भाकर आहे त्या भाकरीची जी ताकद मिळत होती ती ज्ञानार्जनासाठी आचरणासाठी एकदम बळकटी देत होती. आजचं देत नाही अशातला भाग नाही. पण आज बदललेला आहे. पंथ विस्तीर्ण झाला, लोकांना क्रियेचा वाव सुरू झाला आणि त्यामुळे प्रामुख्यानं वर्दळ वाढली. त्याच माध्यमातून साधनं वाढलेत. साधनांच्या माध्यमातून लोकांचा प्रवास वाढला, कार्यक्रम वाढलीत. आणि म्हणून बऱ्याचशा गोष्टींवर थोडंसं दुर्लक्षही आमचं होत गेलं आणि होतं आहे की त्या काळात तिथे अध्ययन करून जी वर्षभर तिथेच थांबायचं, त्याच गुरुभावंडात राहायचं, त्यांचे विचार आदान प्रदान व्हायचेत. बाबांकडे बघून काही गोष्टी शिकायला मिळत होत्या. त्यांचं उठणं, बसणं, बोलणं, कशा पद्धतीनं आपण संवाद साधला पाहिजे, कशा पद्धतीनं आपण बोललं पाहिजे, हे सगळं गुरुजनांच्या त्या आचरणातूनच खऱ्या अर्थानं विद्यार्थी घडत होता. आजही मार्गाच्या ठिकाणी जो काही प्रमुख आहे त्याच्याच उठबशीतून खऱ्या अर्थानं आताच्याही विद्यार्थ्यांना ते ज्ञान प्राप्त होत जातं आणि त्यांच्याकडेच पाहून ही पुढची वाटचाल आहे. जरी आता विज्ञान युग आहे, साधनं जरी झाले असतील तरी मानव संप्रदायातल्या साधकांनी जुनं काहीच सोडलेलं नाही.
नवीन स्वीकारलेलं नाही, किंबहुना त्यात बदल थोडा केला असेल, पण जुनं धरूनच सगळा बदल आहे. जुन्याला काहीही महानुभाव संप्रदायात सोडल्या गेलं नाही. त्याच पद्धतीनं तीच आहे. आमची जी पूजा पद्धती असेल त्या काळातली तीच आता आश्रमा मठा मंदिरात आहे. दुपारच्या पोथीची असेल तोच प्रसंग, तीच वेळ. सकाळची जी आमची पाठ पारायण देवपूजा असते त्याचीही वेळ प्रामुख्यानं संपूर्ण महाराष्ट्रभर घ्या, महाराष्ट्रभर नाही संपूर्ण भारतभर जिथे जिथे मठ मंदिरं असतील तीच आहे. बदल असा कुठलाही झालेला नाही. पण आता त्याला मी असं विचारेल की आटण विजनादी जे विधी आहे ते कुठेतरी कमी झालेत, गाड्या वाढल्यात, असाही एक आक्षेप आहे. याला तुम्ही कसं सांगाल? नाही, प्रश्न या संदर्भातला असा येतो की त्यावेळेस मार्ग फिरस्ती क्रमानं होते, कुठलाच मार्ग स्थायी नव्हता. मला आठवतं की या महानुभाव संप्रदायातला पहिला स्थायी जर आश्रम असेल तर तो अमरावती आश्रम आहे. 1923 साली कैवल्यवासी कवीश्वर कुलाचार्य अमरावतीचे मोठे बाबा जे संस्थापक आहेत या आश्रमाचे, मुरलीधर बाबा, हे 1923 साली या ठिकाणी आलेले आहेत. आणि आता येणाऱ्या 1923ला 100 वर्ष पूर्ण होतील. दंडे परिवाराच्या आग्रहाने बाबा या ठिकाणी थांबले त्यांच्या बगीचात. आणि मग बाबांनाही असं वाटत होतं रेल्वे रुळाच्या इकडे त्यांचं शेत होतं आणि अमरावती तिकडे होती. आणि पण बाबांनाही अशी दुखदुख वाटायची की आता आपण इथे देवीचं प्रचंड आहे, काय करायचं. तर प्रत्यक्षात देवीच बाबांच्या स्वप्नात आली. तुम्ही राहा, तुमच्या साधकांना, तुमच्या अनुयायांना कुठलेही त्रास माझ्याकडून होणार नाही. प्रत्यक्षात बाबांना स्वप्न पडल्यानंतर स्थायी बाबा त्या ठिकाणी झाले. श्रीकृष्ण मंदिर माता खिडकी होतं, पूर्वी लोक जात नव्हते. पण बाबांना स्वप्न पडलं की अरे द्वापार युगापासून मी या ठिकाणी आहे, कोणी माझ्याकडे येत नाही, तुम्ही येत नाही आणि पाठवतही नाही. अशा वेळेस बाबा त्या ठिकाणी गेलेत आणि दंडे परिवारांकडूनच पहिलं मंदिर त्या ठिकाणी बाबांनी बांधून घेतलेलं होतं. मुरलीधर बाबांनी. ह्या कैवल्यवासी कवीश्वर कुळाचार्य श्री कारंजेकर बाबा म्हणजेच मुरलीधर बाबांनी ते त्या काळात ते मंदिर त्या दंडे परिवारांकडून बांधून घेतलेलं आहे. आणि त्यामुळे बाबा या ठिकाणी त्यांच्या आग्रहास्तव स्थायिक झाले. स्थायिक असल्यामुळे विचार त्यांनी केला आहे की आता आपण अटन विजनादी क्रमानं फिरत गेल्यानंतर आपल्या सन्निधानी असलेल्या जेही काही साधक आहे त्या साधकांचं शास्त्र निरोपण त्यांना जे करावं लागतं. आणि म्हणून या फिरस्तीच्या क्रमात, चालण्याच्या क्रमात ह्या गोष्टी आता सातत्यानं म्हणजे होत नाही, सातत्य त्यात राहत नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी ती ब्रह्मविद्या पाठशाळा त्या ठिकाणी झाली आणि अनेक जण पंथातले त्या ठिकाणी अध्ययनासाठी येत गेले आणि येत आहेत. फिरस्ती क्रमाच्या माध्यमातून आता थोडा बदल झालेला आहे, तो विचारात आपल्याला घ्यावाच लागेल. त्या काळात मार्ग फिरस्ती क्रमानं जात असताना एखाद्या गावात गेल्यानंतर 15-15 दिवस त्या गावात तो मार्ग राहायचा. पुढे प्रवास करून पुन्हा पुढचं गाव लागलं की त्या ठिकाणी राहायचा. पण आता सगळं बदललेलं आहे. आज झटपट प्रवास सगळ्यांचे सुरू झालेले आहेत. आणि म्हणून असं नाही, आजही अटन क्रमादी भिक्षुक जातात, करत नाहीत असं नाही. मार्गही अटन क्रमादी आपण बघतोच. अटन क्रमादी बरेचसे मार्ग आजही फिरस्तीला आहेत. आणि ते पुन्हा मला तर असं वाटतं की प्रत्येक आश्रमाने एखादा महिना हे अटन क्रमाने जावं. म्हणजे जे आमची नवीन तरुण जी पिढी आहे, येणारी पिढी आहे, त्या पिढीलाही खऱ्या अर्थानं अटनादी क्रमाचं, विजनाचं महत्वही खऱ्या अर्थानं त्यांना त्याची अनुभूती ती केल्याशिवाय येणार नाही. आणि म्हणून जावं सगळ्यांनी, हेच खऱ्या अर्थानं मी या ठिकाणी सांगणार आहे. मीही जाण्याचा प्रयत्न करणार आहे. म्हणजे मी गुळ खायचा आणि तुम्हाला गुळ खाऊ नये असं सांगायचं असं नाही.
हा नाही मग मी तो मार्ग पत्करेल जाईल मी. मला आनंद आहे त्याच्यात खऱ्या अर्थानं अटल विजन क्रमे जाण्याचा चालू आहे. पण कोरोना लागून गेला. मधात ठरवलं होतं, सगळं झालं, जायचं होतं, पण कोरोनामुळे जाऊ शकलो नाही. अटल विजन क्रमानंही आपल्याला जाता येईल. प्रत्यक्षात लोकांच्या भेटीगाठी होतात, त्यांचे प्रश्न समजून जातात, दुःख काय आहे तेही समजून जातं आणि परमेश्वराचा जो विधी आहे तोही विधी आम्हाला घडतो आणि आम्ही आमच्या साधकाला जे नामधारक आहे त्यांना अत्यंत चांगली बळकटीही या माध्यमातून देऊ शकतो. आणि म्हणून पूर्वजांनी जे केलेलं आहे ते आपण स्वीकारलं पाहिजे, यात काहीही मतभेद नाही. आता आपला विषय झाला की आपण अटल विजन करायला हवं आणि प्रयत्न असतो. आणि पदयात्रेत तुम्ही बरीच वर्ष संचालक होते पदयात्रेचे आणि त्यात जात होतात. तर त्या पदयात्रेतला एखादा असा प्रसंग किती सामान्य लोक त्याच्यासाठी किती मरमर करतात, पदयात्रेत घेऊन किती समाधानी सुखी होतात, त्यांचे प्रश्न मांडतात. तर असा एखाद्या सद्गृहस्थांनी प्रश्न मांडला, कारण की संसारात त्रसलेले राहतात लोक, वैतागलेले राहतात आणि मग जेव्हा पदयात्रेत येतात त्यावेळेस त्यांना वाटतं की बस हेच खरं सुख आहे आणि ते बोलून दाखवतात. तर असा एखादा प्रसंग आठवतो का तुम्हाला? हे असे अनेक प्रसंग आहेत, नाही असं नाहीत. लोक ज्यावेळेस पदयात्रेत येतात आणि पदयात्रेचा शेवटचा दिवस येतो त्यावेळेस लोकांना वाटतं की अजून वाढली पाहिजे, किंबहुना घरचं सगळं स्टॉप होऊन जातं, म्हणजे सगळं बंद होऊन जातं. घरचा विचारही त्यांच्या डोक्यात येत नाही. फोनच्या माध्यमातून ते संपर्क साधतील, पण या सगळ्या गोष्टीत ते रममाण झालेले असतात. जणू काही ते घर सोडण्याचं ते वैराग्य आहे ते तेवढ्या वेळेस त्यांना ते खरं प्राप्त होतं. म्हणजे वानप्रस्थ स्वीकारतात तेवढा पुरता. पण आता शेवटी संसार आहे. पदयात्रेचा समारोप झाला की त्यांना जावंही लागतं. पण पदयात्रेच्या माध्यमातून अशा अनेक गोष्टी घडलेल्या आहेत की अनेक मठमंदिरांचे उद्घाटन झालेत. स्वाभाविक आहेत. अनेकांनी उपदेश घेतलेत, अनेकांनी दीक्षा घेतलीत, हे तर आहेच आहे. पण एका ठिकाणचा प्रसंग असा बोलका आहे. आमची पदयात्रा एका गावामध्ये पोचत होती. आता नांदेडकर बाबा वगैरे हे त्या चिचोंडीकर बाबा त्या गावाचं नाव सांगतील, मला आठवत नाही. आम्ही एका गावामध्ये गेलो. उपदेशी लोक होते. पहिली काहीतरी तयारी तिथे सांगितलेली होती. गावात काहीतरी प्रसंग घडला आणि मग आता तिथे एवढ्या लोकांचा, आता आमच्यासोबत असलेले 2000 लोक, भोजनाचा प्रश्न. आता काय करावं? उपदेशांनी सांगितलं की बाबा असं असं झालंय, आता आम्ही काही करू शकत नाही. आम्ही पुन्हा पदयात्रा त्या गावापासून पुढे नेली. तिथे जवळजवळ आम्ही 4-5 किलोमीटरला चालत गेलो असेल. आता कुठेतरी हंसराज दादांनी सांगितलं की आता आपल्याला कुठेतरी थांबावं लागेल. पण संध्याकाळचं काय? पूजनीय श्री दादांनी सांगितलं आणि तरडगावच्या बाबांनी सांगितलं संध्याकाळचं काय तो बघून घेईल. त्याच्या डावाने निघालेलो आहोत. आणि म्हणून त्यावेळेस डोक्यात कोणाच्याही काही नाही, ठीक आहे परमेश्वर जसा ठेवतो आहोत तसं चालायचं आहे. एक झोपडी दिसली. त्या झोपडीच्या जवळ आम्ही पोचलो आणि पोचल्यानंतर आम्ही तिथे त्यांना सांगितलं की इथे जागा दिसते आहे तर व्यवस्थित आहे, आम्ही सगळे पदयात्रे करू, इथे रात्रभर थांबू शकतो का? त्यांनी सांगितलं बाबा थांबा. पण गावात काय झालं? त्यांना सांगितलं की असं असं झालेलं आहे, त्याच्यामुळे आम्हाला तिथे थांबता आलं नाही. बरं मग व्यवस्था पुढची? म्हटलं काहीच नाही, थांबू रात्रभर, तुम्ही पाणी द्या बस आणि सकाळी जाऊ आम्ही. त्यांनी म्हटलं नाही बाबा, माझ्याकडे काही नाही, फक्त एवढी शेतीच आहे, एवढ्याच झोपडीत मी राहतो आहे. आता या झोपडीवर मला टीन टाकायचे होते बाबा, म्हणून टीन आणलेले आहेत. पण तुम्ही इतक्या लांबून महाराष्ट्रभरून चालत आलेले आहात, सगळ्या महाराष्ट्रभरातली लोक आहेत, माझ्या या जागेत तुम्ही तसं झोपू नका. विचार करा मंडळी, त्या माणसाने आणलेले टीन विकून टाकले आणि त्यातून आलेल्या पैशामध्ये खिचडी आणि कढी सगळ्यांना खाऊ घातली. संप्रदायाचा नाही, अन्य संप्रदायाचा माणूस, गंधही नाही लवलेशही नाही, पण नाही, माझ्या दारावर आलेला जो कुणी आहे तो रिकाम्या पोटी जाऊ नये ही एक भावना.
आणि या भावनेच्या माध्यमातून जो जुळला गेला, आज त्या माणसाला काहीच कमी नाही. जिथं झोपडी होती तिथं चांगल्या पद्धतीनं बंगला त्याचा उभा राहिला. आणि म्हणून कुणाचा कसा पायगुण असेल सांगता येत नाही. आणि साधनदाता तर देणाराच आहे. अनंत हात आहेत त्याचे देण्याचे. 2 हातांनी किती घेणार आहे माणूस. पण दिलेलंही व्यवस्थित आम्ही जर सांभाळू शकलो नाही तर हेही लक्षात असलं पाहिजे की अनंत हात आहेत त्याचे नेण्याचे. 2 हातांनी आम्ही किती सांभाळू शकणार. हा पदयात्रेतला अत्यंत बोलका अनुभव अंगावरती काटाच उभा राहिलाय. आजही आमच्या आठवतं तेव्हा ते सगळी झोपडी आणि ते त्या माणसाचं जीवन आणि आजचं बदललेलं जीवन आणि त्या अनुषंगानं त्यांनी घेतलेला गुरुमंत्र आणि झालेला बदल, त्याचा तो बघून त्याच्या नातेवाईकांनी घेतलेला गुरुमंत्र, म्हणजे समाज प्रबोधन पदयात्रेच्या माध्यमातून स्थानवंदनाचा लाभ तर होतोच होतो, पण त्याही पेक्षा अशा पद्धतीनं धर्माला लोक जोडली जातात, जुळतात, हेही अत्यंत महत्वाचं आहे. या घटनेतून 2 संदर्भ येतात. जर त्याच्यावरती विश्वास ठेवला, मनात दृढ विश्वास राहिला की देणारा तो आहे, सोय लावतो, आणि जो व्यक्ती त्याच्या साधनासाठी निर्मळ भावनेने अर्पण करतो त्याला ईश्वर काहीच कमी पडत नाही, कमी पडू देत नाही. आपण ह्या प्रसंगातून बघितलं.